भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक या मार्गावर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे औक्षण व फुलांचा वर्षाव करून ठिकठिकाणी आमदार संग्राम जगताप यांना विना व घोंगडी देऊन वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने सत्कार करण्यात आला। आमदार संग्राम जगताप हे वारकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या प्रचार फेरी 200 बाल वारकरी सहभागी झाले होते। सावेडी उपनगरातील आमदार संग्राम जगताप यांचे अभूतपूर्व स्वागत नगरकरांनी केले। यावेळी आमदार संग्राम जगताप यांना टाळ व मृदुंग वाजविण्याचा मोह आवरला नाही। आमदार संग्राम जगताप भक्तिमय वातावरणात लीन होऊन गेले। बालवारकरी प्रचार फेरीचे मुख्य आकर्षण ठरले। भिस्तबाग महाल येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराची फेरीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विजयाच्या डंका वाजणार, हॅट्रिक करणार हा बॅनर झळकला। या प्रचार फेरीत बालवारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोठ्या जल्लोषात आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी सावेडी भिस्तबाग पाईपलाईन रोड, बोल्हेगाव, नागापूर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। या प्रचार फेरीला प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी पोस्ट सहभाग नोंदविला। तसेच ठिकठिकाणी फ्लेक्स, आमदार, नामदार, विजयाची हॅट्रिक, भावी मंत्री, विजयी भव हे बॅनर झळकले। नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले। अनेक ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना गट, माहिती पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भिस्तबाग महाल, गजराज फॅक्टरी, जगदंबा गारमेंट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या मुख्य रस्त्यांवरून भिस्तबाग येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला। आज माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संग्राम भैया यांची रॅली चालू आहे आणि आज प्रचाराची सांगता माझ्या या प्रभागामध्ये होणार आहे। आज प्रभागामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी विकास कामे चालू आहेत आणि ती विकास कामे करताना मला सांगायला आनंद होतोय की विकास कामे करण्यासाठी भैयांनी मुबलक असा निधी आम्हाला वेळोवेळी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिला। आज भैयांनी माझ्याच प्रभागामध्ये नाही तर आपल्या नगर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जी रस्त्याची कामे असतील, ड्रेनेजची कामे असतील, ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी आवश्यक असतात तर त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी नगरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी भैयांचे मनापासून आभार मानेन। ही कामे करतच असताना भैयांनी एक सामाजिक बांधिलकीही चांगल्या प्रकारे जपली। आपल्या राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही नगरमध्ये भैयांनी त्याचा महिलांमध्ये प्रचार प्रसार हा योग्य पद्धतीने केला आणि प्रत्येक महिलापर्यंत ही योजना भैयांनी पोहोचवली।
आज प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या त्यामुळे सक्षम झाली. लाडकी बहीण तर प्रत्येकाची आहेच, परंतु आज आपले संग्राम भैया हे प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊही झालेले आहेत. आज नगरमध्ये जो विकास कामे चाललेले आहेत, रस्त्याची, सगळे अनेक ठिकाणी लाईटची, आणि सगळ्यात मोठा समस्या म्हणजे जो कचरा होता आपल्या नगरचा, जो संघटित होत नव्हता, परंतु भैयांनी कचरा संकलनाची सुविधा ही नगरमध्ये व्यवस्थितरित्या करून दिली. त्यामुळे प्रत्येक नागरिक हा आज जो प्रत्येक चौकामध्ये कचरा दिसत होता, तर नगर शहरामध्ये कुठेही कचरा दिसत नाही. त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर नगर शहर दिसतंय. परंतु ही कामे करत असताना आज आपलं नगर शहर हे विकासाच्या वाटेवर आहे आणि विकासापर्यंत एक परिपूर्ण असं विकासपूर्ण शहर म्हणून आपल्याला नगर शहराला तिथे निहून ठेवायचं आहे. आणि म्हणूनच या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला नगर शहराचे लाडके आमदार म्हणून संग्राम भैयांनाच पाहायचंय. म्हणून नगरकरांना सगळ्यांना विनंती करते की अनुक्रमांक 4 नंबरचं घड्याळाचं बटन दाबून आपल्याला माननीय संग्राम भैया जगताप यांनाच विजय करायचंय, जेणेकरून आपला विकास हा परिपूर्ण नगर शहराचा विकास होईल. धन्यवाद. म्हणूनच आज म्हणावंसं वाटतंय, विश्वास जुना संग्राम भैया. नगरची आन बान शान म्हणजे संग्राम भैया जगताप. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हाकेला धावून जाणारे म्हणजे संग्राम भैया जगताप. नगरच्या गुंडगिरीला, दहशतीला सडेतोड मुकाबला करणारे म्हणजे संग्राम भैया जगताप. आणि नगर शहराचा विकास करणारे देखील संग्राम भैया जगताप. नगरच्या विकासाला जर संग्राम भैयांनी एवढा हातभार लावलेला आहे, तर दुसऱ्यांना मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून संग्राम भैया जगताप यांना भरघोस मतांनी सगळ्यांनी विजयी करावं आणि घड्याळाला मतदान करावं. कारण घड्याळ जर चालू राहिलं तरच चांगली वेळ येऊ शकते. घड्याळ जर बंद पडलं तर चांगली वेळ येणारच नाही. त्यामुळे संग्राम भैयांना खूप मतदान करा आणि संग्राम भैयांना यशस्वी करा. नगरचा जर विकास करायचा असेल आणि नगरच्या विकासाला जर हातभार लावायचा असेल आणि हे जे कार्य चाललेलं आहे असंच पुढे ठेवायचं असेल तर संग्राम भैयांना मतदान करा. आज उड्डाणपूल असतील, रस्ते असतील, नाले असतील आणि वॉर्डचे रोड असतील, या सगळ्यांना जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर एकमेव व्यक्तिमत्व आपल्या नगर शहरामध्ये आहे आणि ते म्हणजे संग्राम भैया. आणि आपलं मतदान अमूल्य आहे आणि हे अनमोल मतदान फक्त आणि फक्त विकासाला द्या आणि विकासाचं काम करणाऱ्या व्यक्तीला द्या, म्हणजे संग्राम भैया जगताप आहे. आणि त्यांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा, एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. आज वॉर्ड क्रमांक 1 मध्ये संग्राम भैया जगतापांच्या आज प्रचाराचा सांगतासाठी आम्ही आमच्या मानवता सेवा फाउंडेशन तर्फे त्यांचा सन्मान ठेवलेला आहे, त्यांचा सत्कार करणार आहेत. आणि संग्राम भैयांनी जे नगरच्या विकासाचं जे विजन ठेवलेलं आहे त्यामुळं नगर हे येणाऱ्या काही येत्या पंचवार्षिक मध्ये हे मेट्रो सिटी नक्की होणार आहे. त्यांनी नगरचे रस्ते, आज तुम्ही बघताय, आधी नगरला सगळे खड्डे होते, पण आज नगरला सगळीकडे काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी महिला वर्गांसाठी जी लाडकी बहीण योजनेसाठी जे त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांचे फॉर्म भरून आज सगळ्या महिला इतक्या खुश आहेत, इतक्या आनंदी आहे का त्यांच्या संसाराला त्यांना 2 पैशाचा हातभार लागलेला आहे. कारण आहे ना, प्रत्येक महिलेकडे पैसे नसतात, पण आज संग्राम भैयांच्यामुळं आज ते खरे यांनी महिलांच्या पाठीमागे त्यांचे भाऊ म्हणून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे सर्व नगरच्या महिलांचा त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद राहणार आहे. आणि संग्राम भैयाच 23 तारखेला संग्राम भैयांचाच गुलाल राहणार आहे, हा आम्ही इथं विश्वास व्यक्त करतो. आमचा हा विश्वास आहे की संग्राम भैयाच आमदार होतील आणि संग्राम भैयाच जर आमदार झाले तरच नगरचा विकास होणार आहे, नाहीतर नगरचा विकास होऊ शकत नाही. संग्राम भैया हे एकच असं नगरमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी नगरचा विकास करू शकते आणि ते कोणाला सांगण्याची गरज नाहीये, ते सर्वांना दिसत आहे. कारण प्रत्यक्षात जे दिसतं आहे तेच आहे. आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे, कोणी काहीही म्हणो आणि काहीही बोलो, पण विकास आपल्याला जो दिसतो आहे, आपल्याला विकासालाच मत द्यायचं आहे. आणि मी नगरकरांना सर्वांना हे आव्हान करते आहे आज की तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी भैयांना मतदान करा, संग्राम भैया जगतापांनाच आमदार म्हणून घोषित करा. कारण तुम्हाला जर तुमच्या येणाऱ्या पिढींचं जर भविष्य उज्ज्वल पाहायचं असेल तर आपल्या नगरला संग्राम भैया जगतापच आमदार पाहिजे. जर दुसरं कोणी आलं तर नगरचा विकास होऊ शकत नाही, हे मी इथे ठामपणे व्यक्त करते. आणि धन्यवाद. विभागामध्ये संग्राम भैयांची रॅली ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडली. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भैयांनी जे महिलांसाठी जे कार्य केलं ते अतिशय उत्कृष्ट आहे. या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना एक सक्षमीकरण मिळालं
आणि महिलांना आर्थिक हातभार लागून त्यांच्या काम उद्योगधंद्याला एक योग्य प्रकारे चालना मिळाली. अशाच संग्राम भैयांच्या हातून महिलांच्या दृष्टीने कार्य व्हावं ही मी अपेक्षा करते. तसेच भैयांच्या माध्यमातून रोडची कामं, विकास कामांना ही अतिशय योग्य प्रकारे गती प्राप्त झाली. याबद्दल ही लाडका आमदार म्हणून पुढेही त्यांचीच नेमणूक व्हावी आणि ते उत्कृष्ट प्रकारे निवडून यावे अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. प्रतिनिधी दीपक कासवासह धनंजय गायकवाड, अहिल्यानगर.